आपण जे खेळ पाहतो, ज्यांचा आपण इतका आनंद घेतो, त्यांच्यामागे खूप मोठा आणि रंजक इतिहास दडलेला आहे हे आपल्याला माहिती आहे. अगदी आदिम काळातल्या साध्यासुध्या खेळांपासून ते आजच्या भव्य जागतिक स्पर्धांपर्यंत हा प्रवास नक्की कसा झाला? चला तर आज या प्रवासाची गोष्ट जाणून घेऊया. पण या सगळ्याच्या मुळाशी एक साधा प्रश्न आहे. आपण खेळतोच का? म्हणजे धावणे, उडी मारणे किंवा फक्त मित्रांसोबत मजा करणे, यामागे नक्की काय असतं? ही एक अशी भावना आहे जी आपल्या सगळ्यांना कुठेतरी जोडते, नाही का? आता अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर खेळ म्हणजे काय? तर मनोरंजन आणि शारीरिक व्यायामासाठी केलेली कुठलीही गोष्ट. ही व्याख्या जरी खूप सोपी वाटली ना, तरी त्यात एक संपूर्ण जग सामावलेलं आहे. आणि खरं सांगायचं तर खेळांचा इतिहास हा आपल्या म्हणजे माणसांच्या इतिहासाइतकाच जुना आहे. खेळणं ही आपली एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी पूर्वीच्या काळात विचार करा. शिकार करणं ही जगण्याचं साधन होतंच, पण तो एक खेळ आणि मनोरंजनाचा भागसुद्धा होता. तर मग चला, आजच्या या आपल्या चर्चेत आपण याच प्रवासावर निघणार आहोत. खेळण्याची जी आपली नैसर्गिक इच्छा आहे, तिथपासून ते आज खेळ जगावर कसा प्रभाव टाकतोय, इथपर्यंतचा सगळा प्रवास आपण पाहूया. सगळ्यात आधी आपण वैयक्तिक पातळीवर येऊया, म्हणजे खेळण्याचे आपल्याला नक्की काय फायदे होतात आणि ही आपली एक मूलभूत गरज का आहे, हे बघूया. खेळांमध्ये ना एक कमालीची ताकद असते. आपल्या रोजच्या चिंता, व्यथा विसरायला लावणारी. आपलं मन एकदम ताजंतवानं होतं. शारीरिक श्रमांमुळे शरीर तर काटक आणि बळकट बनतंच, पण त्याहूनही जास्त महत्त्वाचं काय माहितीये? खेळामुळे आपल्या धैर्य, चिकाटी, खेळाडूपणा आणि सांघिक भावना यांसारखे गुण आपोआप रुजतात. बरं, तर ही झाली वैयक्तिक गोष्ट. पण ही एक वैयक्तिक प्रवृत्ती हळूहळू जगभरातल्या संस्कृतींचा एक संघटित, एक महत्वाचा भाग कशी बनली? चला, आता त्याचा इतिहास पाहूया. आणि हे किती मस्त आहे बघा, जगभरात खेळांचा विकास कसा समांतरपणे झाला. म्हणजे एका बाजूला प्राचीन ग्रीक लोक होते, ज्यांनी धावणे, थाळीफेक यांसारख्या खेळांना ऑलिम्पिकच्या माध्यमातून एक शिस्तबद्ध, संघटित स्वरूप दिलं. आणि त्याचवेळी दुसरीकडे आपल्या भारतात महाभारतासारख्या महाकाव्यांमध्ये द्यूत, कुस्ती आणि बुद्धिबळासारख्या खेळांचे उल्लेख आपल्याला सापडतात. आपल्या इतिहासात सुद्धा शारीरिक तंदुरुस्तीला किती महत्त्व दिलं गेलं हे बघा. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या दिनचर्येचं हे वर्णन आहे का? माझा प्रवास या पुस्तकात लिहिलंय की त्या पहाटे उठून मल्लखांब करायच्या, मग घोडेस्वारी, हत्तीवर फेरफटका आणि मग कुठे खाणं पिणं. यावरून स्पष्ट दिसतं की शारीरिक व्यायामाला त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचं स्थान होतं. आता इतके सगळे खेळ आहेत, तर त्यांचं वर्गीकरण कसं करता येईल? बघूया. मुख्यतः खेळांचं वर्गीकरण 2 प्रकारांमध्ये केलं जातं. एक म्हणजे बैठे खेळ, जे आपण बसून खेळतो, जसं की बुद्धिबळ, कॅरम, पत्ते. आणि दुसरा प्रकार म्हणजे मैदानी खेळ. नावाप्रमाणेच यासाठी शारीरिक श्रमांची गरज असते. उदाहरणार्थ कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल. आपल्याकडे कबड्डीसारखे कितीतरी देशी मैदानी खेळ आहेत, ज्यांची मुळं आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत. आणि आता हेच खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळवत आहेत, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. याउलट काही खेळ बाहेरून आले, जसं की क्रिकेट. हा खेळ भारतात आला आणि इतका लोकप्रिय झाला की तो आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भागच बनून गेला. आणि काही खेळ तर इतके भारी आहेत की त्यांची प्रेरणा थेट निसर्गातून घेतली आहे. मल्लखांबबद्दल तुम्हाला माहितीये? हा एक अनोखा खेळ आहे. असं म्हणतात की त्याचे जे गुरु होते, बाळभट देवधर, त्यांना झाडांवर माकडांना खेळताना पाहून हा खेळ सुचला. किती भारी कल्पना आहे, नाही का? बरं, आता खेळ आणि संस्कृती यांचा काय संबंध आहे? खेळ आपल्या व्यापक सांस्कृतिक जीवनावर किती खोलवर परिणाम करतात, हे आता जाणून घेऊया. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण खेळणी सुद्धा इतिहासाची गोष्ट सांगतात. इटलीमध्ये पॉम्पेई नावाचं एक शहर होतं, जे ज्वालामुखीमुळे नष्ट झालं. तिथल्या उत्खननात एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली. विचार करा, पहिल्या शतकातील बाहुली. या एका छोट्या खेळण्यावरून भारत आणि रोम यांच्यात त्या काळी किती जवळचे व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध होते, हे आपल्याला कळतं. आणि आजच्या काळातही खेळ आपल्या संस्कृतीला आकार देतच आहेत. एकीकडे खेळांवर मोठमोठी पुस्तकं, विश्वकोश लिहिले जात आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात दिवाळीत मातीचे किल्ले बनवण्याची जी परंपरा आहे, ती सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा देण्याचा एक खेळकर प्रकारच आहे. आणि आता तर मेरी कॉम आणि दंगलसारख्या चित्रपटांमुळे खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत.
पण मग खेळ फक्त खेळ राहिले नाहीत, ते एक मोठा व्यवसाय बनले. हे कसं झालं? चला पाहूया 20व्या शतकात असं काय घडलं ज्यामुळे खेळाचं रूपांतर एका मोठ्या जागतिक व्यवसायात झालं. ऑलिम्पिक, एशियाड, कॉमनवेल्थ गेम्स, विश्वचषक स्पर्धा यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे खेळाडूंना एक जागतिक मंच मिळाला, जिथे ते आपलं कौशल्य संपूर्ण जगाला दाखवू शकले. आणि मग तंत्रज्ञानाने सगळं चित्रच बदलून टाकलं. दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण सुरू झालं, त्यामुळे हे खेळ जगभरातल्या कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचले. आणि जिथे प्रेक्षक तिथे जाहिरातदार. मग काय, कॉर्पोरेट कंपन्यांनी स्पॉन्सर करायला सुरुवात केली आणि खेळाचं संपूर्ण अर्थकारणच बदलून गेलं. ह्या जागतिक लोकप्रियतेमागे मेजर ध्यानचंद यांच्यासारख्या महान खेळाडूंचा खूप मोठा हात आहे. त्यांना हॉकीचे जादूगार असं उगाच नाही म्हणत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग 3 ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली आणि म्हणूनच त्यांचा वाढदिवस 29 ऑगस्ट हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. तर मग ह्या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की खेळ म्हणजे फक्त हार-जीत किंवा मनोरंजन नाही. ते त्यापेक्षा खूप काहीतरी जास्त आहे. आजच्या काळात खेळ वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही स्तरांवर किती महत्त्वाचे आहेत हे बघूया. आजकाल खेळाची आवड फक्त एक छंद राहिलेली नाही, त्यात करिअरच्या जबरदस्त संधी उपलब्ध आहेत. व्यावसायिक खेळाडू होता येतं किंवा मग समालोचक, पंच, क्रीडा पत्रकार. एवढंच नाही तर खेळांचा अभ्यास करणारे इतिहासकार आणि संशोधक म्हणूनही काम करता येतं. आठवतंय, पॉम्पेईमध्ये सापडलेल्या त्या एका भारतीय बाहुलीने आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच्या जगाची एक गोष्ट सांगितली. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज आपण जे खेळ खेळतोय, जे सामने पाहतोय, ते भविष्यातील पिढ्यांना आपल्या काळाबद्दल, आपल्या समाजाबद्दल काय गोष्ट सांगतील? विचार करा.